जय हिंद विद्यार्थी मित्र, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मराठवाडा अकॅडमीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये. मित्र, चला जास्त वेळ न घेता या ठिकाणी प्रश्नाला सुरुवात करूया, कारण अभ्यासाचे दिवस आहेत. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून, आणि जसं आयोग प्रश्न फ्रेम करतं अगदी त्याच पद्धतीने आपण प्रश्न फ्रेम केले आहेत. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतोय, आरबीआय मॉनिटरी पॉलिसी बद्दल खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान दिलेलं आहे, आरबीआयने रेपो दर 5.25% वर कायम ठेवला. दुसरं विधान आहे, एमपीएससीने महागाई आणि जागतिक अनिश्चिततेवर लक्ष ठेवण्याची भूमिका घेतली आहे. पुढीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत आपल्याला विचारायचं आहे, बघायचं आहे. तर बघा, योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3, अर्थातच सी. 1 आणि 2 दोन्ही विधाने अगदी योग्य आहेत. याचं थोडक्यात स्पष्टीकरण बघूया आपण. आरबीआयने आज रेपो दरात कोणताही बदल केला नाही आणि महागाई, त्याबरोबरच कच्च्या तेलाच्या किंमती व जागतिक परिस्थितीवर लक्ष ठेवत सावध भूमिका कायम ठेवली आहे. कशाही पद्धतीचा बदल याच्यामध्ये केलेला नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. बघा, दुसरा प्रश्न काय म्हणतोय, भारताची जनगणना 2027 संदर्भात खालीलपैकी योग्य विधान निवडा. मित्रो, जनगणना चालू आहे आणि 2027 ची ही जनगणना जी आहे, या जनगणनेवर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. भूगोलामध्ये प्रश्न येऊ शकतो, किंवा लोकसंख्या हा टॉपिक आहे इकॉनॉमिक्स मध्ये, तिथे सुद्धा 2027च्या जनगणनेवर प्रश्न येऊ शकतो. तर बघा, पहिलं काय म्हणतंय, सेल्फ इन्युमिरेशन मध्ये 11 अंकी SEID दिला जातो. सेल्फ इम्युनिनेशन फक्त ऑफलाईन आहे. हाऊसिंग लिस्टिंग आधी पूर्ण होते. आणि डी आहे, SEID हा 8 अंकी असतो. तर बघा, योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक पहिलं याचं योग्य उत्तर आहे. सेल्फ इन्युमिरेशन मध्ये 11 अंकी SEID दिला जातो. थोडक्यात स्पष्टीकरण देखील बघूया. सेन्सस 2027 मध्ये प्रथमच डिजिटल सेल्फ एन्युमरेशन सुविधा देण्यात आली असून नागरिकांना बघा 11 अंकी SEID मिळतो. खूप महत्वाचा प्रश्न आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, शेपकीला पास बाबत योग्य विधान निवडा. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटेल, बाबा हे पास काय आहे? तर हा खिंड आपल्याला विचारलेला आहे. तर शेपकीला खिंडबाबत योग्य पर्याय निवडायचा आहे. जेही प्रश्न घेतलेले आहेत ते करंटशी रिलेटेड आहेत, काहीतरी त्याच्यासोबत झालेलं आहे, म्हणूनच आपण या ठिकाणी बघत आहोत. पहिला पर्याय आहे भारत नेपाळ व्यापार मार्ग, दुसरा आहे भारत भूतान व्यापार मार्ग, तिसरा आहे भारत चीन व्यापार मार्ग, आणि चौथ्या क्रमांकाचा आहे भारत आणि म्यानमार व्यापार मार्ग. बघा, योग्य उत्तर काय आहे? भारत चीन व्यापार मार्ग हे शिपकीला या ठिकाणी म्हणजे या खिंडीपासून होतो. याचं योग्य स्पष्टीकरण बघूया. हिमाचल प्रदेशातील शिपकीला खिंड पास म्हणजेच काय, खिंड मार्गे भारत चीन सीमा व्यापार 6 वर्षानंतर पुन्हा सुरू करण्यात आला आहे. बघा, भारत आणि चीनचे संबंध मागे थोडेसे चांगले नव्हते, त्यामुळे व्यापार बंद झाला होता. पुन्हा एकदा या खिंडीतून व्यापार सुरू झालेला आहे. शिपकीला खिंड तुम्ही लक्षात ठेवू शकता, आणि ही कुठं आहे? हिमाचल प्रदेश. पुढे जाऊया. PMVBRY योजनेबाबत खालील योग्य विधान कोणते? योजनेवर देखील प्रश्न येत असतो, तुम्ही बघत असता विविध योजनेवर प्रश्न याच्या अगोदरही आलेले आहेत. तर ही कोणती योजना आहे? बघा, ही रोजगार प्रोत्साहन योजना आहे. EPFO शी जोडलेली आहे. आणि तिसरं आहे, नवीन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन रक्कम दिली जाते. या योजनेचं आपल्याला बघा काय याचं योग्य उत्तर आहे, 1, 2 आणि 3. तर ही जी PMVBRY योजना आहे मित्र, ही खूप महत्वाची आहे. ही रोजगार प्रोत्साहन योजना आहे. EPFO शी संबंधित आहे, म्हणजे त्यांच्याशी जोडलेली आहे, आणि नवीन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन रक्कम यामध्ये दिली जाते. बघा, PMVBRY ही EFO लिंक्ड म्हणजे त्यांच्याशी संलग्न आहे, रोजगार योजना म्हणून हिचं ओळखलं जातं. ही रोजगार योजना आहे आणि प्रथमच औपचारिक क्षेत्रात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते. पुढे जाऊया. आता खूप महत्वाचं याच्यामध्ये थोडंसं जीकेची देखील माहिती बघूया. जे प्रत्येक परीक्षेला भारताच्या भूगोलामध्ये किंवा महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये की जे खिंडीवर जो प्रश्न आहे तो येतो बघा. शिपकीला जी खिंड आहे हिमाचल प्रदेशामध्ये आहे, आणि याच्याशी जोडलेला देश आहे बघा चीन. ही आताच आपण प्रश्न बघितला होता. त्यानंतर नाथुला नावाची जी खिंड आहे ती सिक्कीम राज्यामध्ये आहे, आणि ही सुद्धा बघा चीनला जोडलेली आहे, म्हणजे चीनमध्ये इथून जाता येतं. त्यानंतर लिपुला लेक आहे बघा, ही उत्तराखंड मध्ये आहे ही, आणि ही पण चीनशी संलग्नितच आहे. त्यानंतर बघा, बोमडिलाची एक आहे, आणि ही आहे
अरुणाचल प्रदेशमध्ये आणि हा अंतर्गत घाटमार्ग आहे. कोणत्याही देशाची ही जोडलेली नाही, म्हणजे ते भारतामध्येच आहे. त्यानंतर जोजिला खिंड जी आहे ती जम्मू काश्मीरमध्ये आहे आणि श्रीनगर आणि लेह या 2 शहरादरम्यान ही जी खिंड आहे ती आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता ही वरची जी आहे शिपकीला आपण थोड्याच वेळापूर्वी बघलं होतं, ही विचारू शकतात. त्यानंतर या पुढच्या 2 देखील महत्त्वाच्या आहेत आणि ही जोजिला तर याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. तर खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. पुढे जाऊया आपण. बघा, भारताचे 45वे युनेस्को जागतिक वारसा स्थळ कोणते ठरले आहे? माजुली, कांगडा किल्ला, सोनगोल आणि महाबोधी मंदिर म्हणजे महाबोधी विहार जे आहे बौद्धगया ते. यापैकी कोणता आहे? तर 45 आपल्याला विचारलेला आहे. योग्य उत्तर बघा याचं आहे कांगडा किल्ला. पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे. कांगडा किल्ला हे 45वे युनेस्को वारसा स्थळ ठरलेलं आहे. बघा, भारताचे 45वे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये समावेश झालेला आहे आणि हा जो कांगडा किल्ला आहे हा आहे हिमाचल प्रदेशामध्ये आहे. एमपीएससी मध्ये राज्य आणि त्याचं वैशिष्ट्य त्याबरोबरच युनेस्को असा प्रश्न विचारला जातो. हे की पॉइंट आहे, तुम्ही याच्यावर लक्ष देऊन अभ्यास केला पाहिजे. पुढे जाऊया. बघा, अहिंसा इंडेक्स कोणत्या विषयाशी संबंधित आहे असं विचारलेलं आहे. आता निश्चितच अहिंसा म्हटलं की आपल्याला महात्मा गांधीजींचं नाव येतं. तर शांतता व अहिंसा याचं योग्य उत्तर आहे. बघा, खूप सोपा प्रश्न आहे, पण एखाद्या वेळेस आपल्याला येऊ शकतं की कशावरील हा प्रश्न आहे. थोडक्यात बघूया. स्पष्टीकरणामध्ये जागतिक स्तरावर अहिंसक समाजाचे मूल्यांकन गांधी विचाराशी संबंधित हा प्रश्न आहे आणि अहिंसा दिन कधी असतो हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. अहिंसा दिवस. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणता देश ब्रिक्सचा नवीन सदस्य आहे? ही जी ब्रिक्स जी संघटना आहे हिची स्थापना तुम्हाला कमेंटमध्ये लिहायची आहे. तर कोणता नवीन देश या ठिकाणी त्याचा सदस्य झालेला आपल्याला विचारलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आहे जापान, दुसरा आहे इंडोनेशिया, तिसरा आहे फ्रान्स आणि चौथा आहे दक्षिण कोरिया. योग्य उत्तर आहे मित्रहो इंडोनेशिया. पुढे बघा, ब्रिक्सचा विस्तार हा महत्वाचा चालू घडामोडीचा विषय असतो. याच्यावर प्रश्न येत असतात. ब्रिक्स, G20, SCO यावर दरवर्षी प्रश्न येतात. यांचं स्थापना वर्ष, याच्यामध्ये नवीन सामील झालेले देश तुम्हाला प्रत्येक वेळेस विचारले जातात. त्यामुळे इंडोनेशिया हा नवीन ब्रिक्स मध्ये सामील झालेला देश आहे. पुढे जाऊया आपण. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ कोणत्या 2 जलक्षेत्रांना जोडते? ही जी समुद्रधुनी आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझची कोणत्या 2 क्षेत्राला जोडलेली आहे विचारले. आता यावेळेस प्रश्न येऊ शकतो याच्यावर सुद्धा, कारण बराच व्यापार हा समुद्रधुनीतून होत असतो. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पण मध्ये होत असतो. तर बघा, लाल समुद्र आणि अरबी समुद्र, पर्शियन आखात आणि ओमनचा आखात, बंगालचा उपसागर आणि हिंद महासागर, काळा समुद्र आणि भूमध्य समुद्र. योग्य उत्तर आहे बघा पर्शियन आखात आणि ओमानचे आखात. हे 2 जलक्षेत्रांना जोडतो, त्याला म्हणतात स्ट्रेट ऑफ हॉर्मोज. बघा, थोडक्यात स्पष्टीकरण बघूया. जगातील सुमारे 20% तेल वाहतूक या समुद्रधुनीतून होते. तेल संकट भारतावर सुद्धा येण्याचं प्रमाण होतं, कारण इराण आणि अमेरिकेचं युद्ध चालू होतं. इस्रायलचा देखील त्याच्यामध्ये समावेश होता. भारताचे संबंध बऱ्याच प्रमाणामध्ये त्याच्यासोबत इराणसोबत आपले झाले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा तेल सुरळीत आहे, पण जगातील 20% तेल वाहतूक जी आहे ती पर्शियन आखात आणि ओमानचा आखात या 2 जलक्षेत्रांना जोडणाऱ्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून या ठिकाणी केला जातो. पुढे जाऊया. OCHA ही संस्था कोणाशी संबंधित आहे? बघा, योग्य उत्तर आहे युनायटेड नेशन ह्युमॅनिटेशन अफेअर्स, अर्थातच बी याचं योग्य उत्तर आहे. बघा, OCHA ही संस्था कोणाशी संबंधित आहे? तर UN ह्युमॅनिटेशन अँड अफेअर्स. बघा, याचा फुल फॉर्म दिलेला आहे ऑफिस फॉर द कोऑर्डिनेशन ऑफ ह्युमॅनिटेशन अँड अफेअर्स. संयुक्त राष्ट्राची मानवीय मदत समन्वय संस्था आहे ही. मानवीय मदत जी केल्या जाते ती या संयुक्त राष्ट्राचीच एक संस्था आहे ही. तिचा उद्देश आहे की मानवीय मदत. पुढे जाऊया. भारताच्या भारताच्या अर्थ मंत्रालयानुसार कोणत्या वस्तूच्या किंमतीत सातत्याने वाढ झाल्यास वित्तीय तूट आणि चालू खात्यावर ताण येऊ शकतो? बघा, कोणत्या वस्तूच्या किंमतीत? तर योग्य उत्तर आहे कच्चे तेल. कच्चे तेलाची या ठिकाणी आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आयात करत असतो, त्यामुळे याचा वित्तीय तुटीवर आणि चालू खात्यावर ताण येऊ शकतो असं म्हटलेलं आहे.
विद्यार्थी मित्र, हे खूप महत्त्वाचे प्रश्न होते. मी जास्त प्रश्न या ठिकाणी कन्सिडर केलेले नाहीत. कारण आपल्याला लिमिटेड टाईममध्ये मॅक्सिमम गोष्टी बघायच्या आहेत. त्याबरोबर तुम्हाला अभ्यास देखील करायचा आहे. तुमचे 2 ते 3 मिनिटं याच्यामध्ये गेले असतील. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या. दररोज मी 5 ते 10 लिमिटेड आणि महत्त्वाचेच MCQ एक्झाम ओरिएंटेड तेवढंच समावेश करणार आहे. भेटूया पुढच्या वेळेस. तोपर्यंत फक्त आणि फक्त अभ्यास करत राहा. जय हिंद. वंदे मातरम.